आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे जन्मलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाढलेल्या अण्णाभाऊंना औपचारिक शिक्षण फारसे घेता आले नाही, पण त्यांनी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून मराठी साहित्याला नवी दिशा दिली. कादंबऱ्या, कथा, पोवाडे, लोकनाट्य आणि शाहिरीच्या माध्यमातून समाजातील शोषित, वंचित, कष्टकरी आणि कामगारांचे जीवन त्यांनी जगासमोर मांडले. त्यांच्या नावावर 30पेक्षा अधिक कादंबऱ्या, 20हून अधिक कथासंग्रह, अनेक पोवाडे आणि लोकनाट्य आहेत. त्यांची 106वी जयंती विट्यात अतिशय धामधुमीत साजरी झाली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव विटा फुलेनगर यांनी ही जयंती अतिशय धूमधडाक्यात साजरी केली. यामध्ये माजी नगरसेवक प्रशांतप्पा कांबळे, नगरसेवक भालचंद्र कांबळे, नितीन कांबळे, राहुल कांबळे, अतुल कांबळे, संपत कांबळे, गणेश तूप सौंदर्य आणि त्यांच्या युवा सहकाऱ्यांनी हिरिरीने भाग घेतला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाजाला एक नवी दिशा दिली, योग्य रस्ता दाखवला, प्रस्थापितांविरुद्ध अहिंसेच्या मार्गाने आवाज उठवला आणि त्यांच्याच विचारावर चालणाऱ्या या युवा सहकाऱ्यांनी ही जयंती अतिशय धूमधडाक्यात साजरी केली. अनेक मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. 100पेक्षा जास्त युवकांनी रक्तदान केले. अतिशय जोशपूर्ण नियोजन करताना भव्य मिरवणूक ही काढली आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कोण आहेत हे दाखवून दिले. कोल्हापूर आणि गोंदवले येथील युवतींनी जोशपूर्ण मैदानी खेळाने वातावरण बदलून टाकले. त्यामुळे प्रशांतप्पा कांबळे, भालचंद्रभाई कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. पाहूयात कशी झाली जयंती. जगविख्यात साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व फुलेनगरकर, जे आमचे बंधू मित्र आणि जे नागरिक आहेत त्यांच्या वतीनं, आज पूर्ण समाजाच्या वतीनं आज आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करत आहोत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करणं म्हणजे फक्त दंगामस्ती न करता एक सामाजिक संदेश जावा म्हणून आज आमच्या सर्वांच्याच वतीनं आज आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. आज सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा नंबर 6 येथे सर्व विद्यार्थ्यांना शालेय दप्तर आणि गणवेश आणि वह्या वाटप केलेला आहे. तसेच सर्वांना आज आनंदाचा सण म्हणून लाडू वाटपचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आमच्या सर्वांच्या वतीनं आज आम्ही 5 वाजता मोठी अशी भव्य मिरवणूक काढणार आहे आणि त्यातून शिवकालीन मर्दानी सगळं खेळ करणार आहेत. त्यात कोल्हापूरची, गोंदवल्याची टीम येणार आहे आणि आमचे जे लोकल लोक आहेत ते येणार आहेत. जगविख्यात अण्णाभाऊ साठे यांची जयंती फक्त दंगा आणि बाकी न करता साजरी करता आम्ही आज एक सामाजिक संदेश म्हणून, सामाजिक ऐक्य म्हणून सर्व पक्ष एकत्र आलेलो आहोत आणि अशीच आम्ही सर्व फुलेनगरकर इथून पुढं भविष्यात फार मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करणार आहोत. या जयंतीसाठी आम्हाला ज्या लोकांनी मदत केली त्यांचा आम्ही सर्वांच्या वतीनं आभार मानतो. तसेच आमचे समाज बांधव आणि मित्रांचेही आभार मानतो की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्हाला मदत केली. आज ह्या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती अति उत्साही करण्याचं काम आम्ही फुलेनगरकर आणि विटा सर्व जो मार्केटमध्ये जो व्यापारी वर्ग आहे त्या सर्वांच्या एकीकरणानं अतिउत्साहीपणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीला अतिशय चांगला प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे. हे महापुरुषाची जयंती होत्या ह्या कारणानं अनेक लोक उत्साही आणि हा एक जल्लोष आज विटामध्ये 1 ऑगस्टला होत आहे. असं कुणाच्याही मनात शंका नाही की ह्या कार्यक्रम होत असताना एक शिस्त पद्धतीनं कार्यक्रम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचा होत आहे. हा कार्यक्रम आम्ही आयोजित करत असताना आमचे प्रथम नागरिक प्रशांत अप्पा आहेत, आमचे राहुल बाबा, भालचंद्र भैया,
गणेश आणि आबा खिलारे अशा अनेक युवकांनी फुलेनगरमध्ये हरारीनं भाग घेऊन घरातला संसार प्रपंच बाजूला ठेवून एक 15 दिवस महापुरुषाची अतिशय चांगल्या पद्धतीने जयंती व्हावी, एक हे उत्सव निर्माण व्हावा, ही आम्ही फुलेनगरकरांनी एक उत्सव केला आहे. आता आज बघायला गेलं तरी थोडके आहेत, परंतु पुढच्या वर्षी अजून ह्या कार्यक्रमामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊसाठी जयंतीसाठी उत्साह निर्माण होणार आहे. ह्या गोष्टीसाठी जे उपक्रम आम्ही राबवलेले आहेत की आम्हाला नुसता दंगा दोपा डॉल्बी वाजवता न वाजवता लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं लोकांच्यापर्यंत विचार, येणारं भविष्य जे लेकरं आहेत त्यांच्यापर्यंत विचार, शाळा न शिकता 1.5 दिवस म्हणायला आहे पण शाळा न शिकता समाजव्यवस्थेला एक दगडानं डोकं फोडून वाटेगाव तो रशियापर्यंत प्रवास केलेला मातंग समाजामधला जो लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी एक वातावरण जे आहे ह्या महाराष्ट्राला नव्हे ह्या जगाला दाखवून दिलेला आहे. आणि ह्याच्याच पाऊल ठेवून आम्ही फुलेनगरकर इथून पुढच्या काळामध्ये आमच्यामधलं जे बी कोण गुण आहेत आम्हाला दाखवत असतील दुर्गुण ते सुद्धा आम्ही स्वीकारून ते बाजूला करून आम्ही फुलेनगरकर हा विटाला एक असाही कित्ता घालून देत आहे की इथून पुढच्या काळामध्ये लोकशाहीरांचे विचार नुसत्या गाणी म्हणण्यातूनच नव्हे तर लोकशाहीरांच्या अभ्यासातून IPS अधिकारी, PSI अधिकारी, डॉक्टर, वकील असं समाजामध्ये कार्य घडावं ह्या आमच्या जयंतीचा आजचा हा उद्देश आहे. ह्या कार्यक्रम करत असताना राहुल बाबा नेहमी म्हणत होते की नाना आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. भालचंद्र भैया आप्पा आमचे मेहरबान म्हणत आहेत की आपण युवक घडवला पाहिजे. आज हा आम्ही जी जयंती करत आहे त्या जयंतीचा एकच उद्देश आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लोकांना, येणाऱ्या लेकरांना, मुलींना समजावा आणि त्यातून त्यांची अभ्यासिक जीवन वाढावं. आज शैक्षणिकरित्या जो शिकल तो टिकल हा उद्देश आम्ही फुलेनगरकर करत आहे. आज हा कार्यक्रमाची आमची मिरवणूक आहे. लोकशाहीर आमच्या रक्तातच मतंगाचे आहे की मर्दांची खेळ, लाठी काठी आणि गावाचं रक्षण करणं. म्हणूनच आम्ही एका तिकडीवर राहून गावाला नेहमी संरक्षण देत असतो. आमच्या ह्या जयंतीतून हा उद्देश आहे की ह्या मर्दान खेळाचा एक प्रात्यक्षिक चांगला आहे. हे कार्यक्रम अति उत्साहीनं अख्खं गाव बघणार आहे आणि ह्या गावासाठी एक अंगामध्ये एक जल्लोष निर्माण करण्याचं आम्ही फुलेनगरकर म्हणून कार्य करणार आहे. तर ह्या आजचा हा जो उपक्रम आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिनंदन करून इथून पुढचा आम्ही फुलेनगरकर आणि रक्तदान शिबिर आजपर्यंत असा कुठलाही उपक्रम नव्हता. एक सामाजिक उपक्रम म्हणून लोकांच्यामध्ये एक थेंब महापुरुषांच्यासाठी असा एक रक्तदानाचा भव्य आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे. त्याला देखील चांगला प्रतिसाद आहे. अशा ह्या कार्यासाठी आम्ही एकत्रित आलो आणि तुम्ही सर्वांनी प्रतिसाद दिला म्हणून ह्या कार्यासाठी आम्ही सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व आमच्या बांधवांकडून एक सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिर तसेच वृक्षारोपण आणि जंगी मिरवणूक काढण्याचे आयोजन केले आहे. तरी सर्व विटेकर नगरीतील लोकांनी या मिरवणुकीसाठी संध्याकाळी 5 वाजता बघण्यासाठी यावे. तसेच संध्याकाळी 7 नंतर जेवणाचा कार्यक्रमसुद्धा ठेवलेला आहे. तरी याचा सर्व विटेकर नागरिकांनी लाभ घ्यावा आणि एवढंच माझे 2 शब्द संपतो.